मॅन फ्रॉम शिरगाव आणि रोहित सोनावणे मॅन फ्रॉम वडवली. घरचं मैदान. दोन्ही संघ आपण पाहतोय आज पहिल्या लढतीमध्ये. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिले असेल तर पहिली लढत 11 फेब्रुवारी, त्यानंतर दुसरी लढत 12 फेब्रुवारी, आज मात्र 13 फेब्रुवारी दरम्यान ही पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळते. कालचा विचार केला तर पहिली लढत किरण डेडेविल्स रमेश स्मृती 11 या संघामध्ये झाली. आज गंधर्व ईगल्स आणि यश ग्रुप या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आघाडीची जोडी आपण पाहतो यावेळेस शिरगाव संघाचा सलामीवीर फलंदाज, परंतु आज यश ग्रुप या संघाच्या वती. हॅलो, सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये पुण्याच्या एकदा सर्व उपस्थित मान्यवरांचं, उपस्थित खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर प्रीमियर लीग 2021 पर्व 3. 5 षटकांची मॅच आहे. आघाडीचा गोलंदाज यावेळेस यश ग्रुप संघाच्या विरोधात आपण पाहतोय गंधर्व ईगल्स या संघाचा प्रिन्स. विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, बोथ द टीम, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल यावेळेस प्रिन्स आपण पाहतोय. पहिलं षटक पाबंदीचा आणि या पाबंदीच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू येतो डॉट. अतिशय चांगली लाईन, भन्नाट वेग आपण पाहिला. वेगाबरोबर टप्पा सुद्धा अप्रतिम होता, अत्यंत सुरेख आपण पाहिला. प्रिन्सच्या गोलंदाजीच्या माध्यमातून हे P1चं पहिले षटक. फुल टॉस बॉल ऑन साईडला कन्वर्ट केला अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र फक्त ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मिड विकेटला आपण पाहतोय. जोपर्यंत चेंडू गॅदर करतील तोपर्यंत अवधी होता 2 धावांचा आणि 2 धावा सहजतेने कंप्लीट करत असताना आपण पाहतोय आकाश तोसकरला. सलामीची जोडी आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये धावा येत नव्हत्या. धावांसाठी संघर्ष करावा लागत होता प्रत्येक संघाला. कारण जर आपण पाहिलं तर तब्बल जसं 12 वाजले आणि त्या 12 नंतर आपण पाहिलं तर धावांचा ओघ वाढला. परंतु कालचा दिवस आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 70+ धावसंख्या आपण पाहिली. म्हणजे ही खेळपट्टी कुठेतरी रंग बदलते आहे. इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एकाच बॉलवरती 2 संधी निर्माण केल्या होत्या यावेळेस गोलंदाज प्रिन्सने. जिथे मात्र लेग बिफोर विकेट आपण पाहतोय पंचांनी सांगितले की दिशा थोडीशी बाहेरची आहे, परंतु यावेळेस धावाच्या रूपाने इथे मात्र बाद व्हावं लागतंय. बघा, जर 2 संधी निर्माण झाली तिथे मात्र आकाश तोसकर पूर्णपणे सेफ होते. हेच मात्र पंच सांगत असताना जतीन भुयाल सर की दिशा थोडीशी बाहेरची होती. ऑफस्टिकच्या थोडासा चेंडू सोडून जाणारा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु यावेळेस धावाच्या रूपाने मिळणारं हे सांघिक यश. गंधर्व ईगल्स आदरणीय चेतन धुळे साहेब यांचा संघ आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ आदरणीय प्रफुल्लजी मोरे साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि नक्कीच दोन्ही संघ तुल्यबल आपल्याला पाहायला मिळते. ही तुल्यबल लढत आहे. एकाच कॅलिबरचे 2 संघ आपण पाहतोय. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती चालू असलेले हे युद्ध. यावेळेस इथे मात्र टॉपेज, इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. तू चल मया या 1 मोर विकेट डाऊन. इथे मात्र ज्या पावलाने मात्र फलंदाज आत गेले त्याच पावलाने मात्र माघारी परतावा लागला जीतूला. 1 मोर विकेट डाऊन. लागणारा दुसरा धक्का यश ग्रुप टीमला. कर्मा अर्थातच केपी खरबईचे खेळाडू आहेत, व्यावसायिक आहेत. OB11 बदलापूर संघासाठी ज्यांनी मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे. सातत्याने मी उल्लेख करेन योगेश दादा की
कुलदीपचा आपण पाहिलं तर एक मॅच आपण पाहिली मागच्या 2 आठवड्यापूर्वी उरणमध्ये जबरदस्त स्पर्धा होती. त्यामध्ये पुणे आणि बदलापूर हा सामना होता आणि त्यामध्ये जी केपीने झेल पकडली आहे ती सध्याच्या घडीला सातत्याने व्हायरल होताना तुम्हाला पाहायला मिळते. काय झेल होता अफलातून जबरदस्त आणि तोच केपी यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. कुलदीप विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. प्रिन्स कौतुक करावं तितकं कमी. एक सांघिक यश, एक वैयक्तिक यश. धावसंख्या धावफलकावरती 2 बाद 2. यावेळेस इथे मात्र सन्मान दिलाय. कबरच्या दिशेने चेंडू फक्त ढकललाय. यावेळेस अमोल जमदरे होते आणि त्याचाच फायदा. इथे मात्र थोडेसे फंबल झाले अमोल जमदरे. चेंडू गॅदर करता आला नाहीये परंतु बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळत आहे. ललित मराठे त्या ठिकाणी बॅकअप करत असताना मानकिवलीचे खेळाडू आपण पाहतो सातत्याने. आज मात्र नक्कीच चांगले चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतरची मॅच असेल समृद्धी 11 वर्सेस भोला शेठ बॉईज. एका बाजूला बाळाशेठ राऊत तर दुसऱ्या बाजूला अमोल शेठ धुळे. फुल टॉस बॉल. यावेळेस पर्वणी होती. अगदी अंगावरती येणारा हा चेंडू होता केपीच्या परंतु इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. बघा पाण्याची पूर्तता करत जर जास्त काही दुखापत असेल तर नक्कीच केपीसाठी पाण्याची पूर्तता करायची आहे. आयोजन कमिटीला विनंती करेन. परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर ओव्हर द बेस्ट रिव्ह्यू साठी असेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत नक्कीच आमची टेक्निकल कमिटी सज्ज होते. कुणाल म्हात्रे असतील, जय पवार सर असतील. ओव्हर द बेस्ट हाईट फॅक्टर बीमरसाठी सातत्याने जर कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर कदाचित नो चेंडू घोषित केला जाईल. हे डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. म्हणजे षटक कंप्लीट झालं की नाही आहे हे मात्र सांगणं कठीण असेल कारण शेवटचा बॉल होता गोलंदाज प्रिन्सचा. जर कदाचित नो घोषित केला तर एक चेंडू अजूनही फेकावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 4. थोड्याच वेळात काही क्षणात तुम्हाला हा डिसिजन दूध का दूध पाणी का पाणी नो कॉन्ट्रोवर्सी. अत्यंत चांगली कामगिरी सातत्याने जेपी पॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत कारण जेपी पॅनल म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर सातत्याने आपल्या नावाचा डंका वाजवत असतात आणि जेपी पॅनलचे फाउंडर. यावेळेस नो बॉल नसेल. इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि षटक क्रमांक पहिले समाप्त होत आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अप्रतिम षटक. बघा दोन्ही संघाला विनंती असेल जो रिव्ह्यू असेल ना तो तुम्ही अगदी 10 ते 15 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे. जेव्हा षटक कंप्लीट केलंय पंचाने इशारा केला षटक संपलं परंतु तुम्ही नंतर रिव्ह्यू घेऊ शकत नाही आहे. याची नोंद तुम्हाला अगोदरच ठेवायची आहे. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर ते तुम्ही मात्र लगेच तात्काळ काही क्षणामध्ये तुम्हाला तो रिव्ह्यू मागायचा आहे कारण प्रत्येक संघासाठी आता मात्र जर विचार केला जो रिव्ह्यू फलंदाजी करत असताना केपीने घेतला इथे मात्र तो असफल ठरला. आता मात्र पुन्हा एकदा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकत नाही आहे. यावेळेस इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न पंच केलाय. फक्त सिंगल येते. कव्हर पॉइंटला आपण पाहतो जुबेर शेखला पतवा कुळगाव संघाचा हा खेळाडू आहे आणि सिंगलने धावसंख्या रोटेट होत्या. अगदी जर आपण पाहिलं तर स्ट्राईक देखील रोटेट होत्या. जी स्ट्राईक आपण पाहिली फलंदाज आकाशकडे होते ती मात्र आता केपीकडे. कुलदीपला इथे मात्र थांबावं लागेल. आकाश दे स्वतः कॅप्टन आहेत. आकाश देखील एका संघाचा डाव सावरत असताना आकाशला माहिती आहे जर एका पाठोपाठ गडी बाद होत आहेत तर मात्र आपलं थांबणं गरजेचं आहे. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतो. चेंडू सरळ जाईल लॉंग लेग सीमारेषे बाहेर. यावेळेस केपीच्या बॅट मधून येणारा पहिला आजच्या दिवसातील बीपीएल चौकार. सोळा संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतात. आज 4 संघ असतील. भोलाशेठ बॉईज, समृद्धी 11, गंधर्व ईगल्स, यश ग्रुप. कालचा आपण जर विचार केला तर काल 4 संघ खेळले गेले. किरण डेडेविल्स, 10 क्रिक 11, रमेश मोती 11, ओबी प्रतिष्ठान हे 4 संघ. त्यातून एक संघ क्वालिफाय झाला तो म्हणजे या घरच्या मैदानावरती धनराज म्हात्रे यांचा संघ.
टेनक्रिक 11. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 4 संघ खेळले गेले. त्यामध्ये प्रियांश मेवरिक्स राजेश शर्मा यांचा संघ क्वालिफाय झाला. इथे यावेळेस लाईन चांगली अप्रतिम सुपर नॉक गुड बॉलिंग. पंचांकडे सातत्याने स्ट्रॉंग अपील. कॉटबँड साठी गोलंदाजी करत असताना गोलंदाज थोडासा आवाज कमी करा डीजे. हर्षद येत आहेत. हर्षदला आपण पाहू शकाल अगदी चिखलोली पाडा टीमच्या वतीनं एक चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. इथे यावेळेस अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. मिड ऑफला आपण पाहतोय मिड ऑफ वरून चेंडू अगदी उडवण्याचा प्रयत्न होता केपीचा, तोपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात. वाईडिश लॉंग ऑफला आपण पाहतोय हा चेंडू ट्रॅबल होतोय तोपर्यंत एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. नक्कीच्या संघामध्ये आपण पाहू शकाल कल्पेश धुळे, अजय धुळे, त्यानंतर नागेश बोराडे असेल स्वतः कॅप्टन, ललित मराडे असेल, अमोल जमदरे. यावेळेस अतिशय चांगली लाईन इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगली लाईन लेंथ जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज हर्षदची पहिले षटक मारलं P1च्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 4. त्यानंतर हर्षदचा जर विचार केला तर हर्षदच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 6 धावा. एक चौकाराचा अपवाद वगळला तर मात्र अत्यंत सुरेख गोलंदाजी 5 चेंडूमध्ये आपल्याला हर्षदची पाहायला मिळाली आहे. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आदरणीय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सुभाषजी गायकर साहेब, नक्कीच आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी सन्माननीय सचिन शेठ दलाल यांना विनंती करेन आपल्या शुभास ते आपण सुभाष गायकर साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीणने एक खेळाडू गमावला असेल. नक्कीच त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल. भूषण मिरकुडे. नक्कीच आपण पाहतोय क्रिकेट कारकिर्दीमध्ये ज्यांनी मात्र नक्कीच एक यंगस्टर अत्यंत चांगला खेळाडू मात्र काल कल्याण ग्रामीण या असोसिएशनने गमावला. नक्कीच समालोचक देखील होते आणि स्कोरिंग ॲज अ स्कोरर म्हणून देखील त्यांची भूमिका, म्हणजे 4ही फॉर्मॅटमध्ये त्यांची चांगली कामगिरी राहिली आहे. आणि असा खेळाडू मात्र आज टेनिस क्रिकेट विश्वाने गमावलाय. तर खरंच नक्कीच आपण त्यांना श्रद्धांजली देऊ. यावेळेस इथे मात्र ओर पिच बॉल चेंडू मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेटमधील अत्यंत सेफ शॉट. सर्वात आपण पाहिलं तर केपीच्या माध्यमातून अलॉंग द कार्पेट चेंडू अगदी बॅक टू बॉलर चेंडू खेळून काढला. तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. पहिल्या षटकाचा विचार केला 4.00 हे करंट रन रेट होतं यश ग्रुपचं. त्यानंतर 5.00च्या गतीनं 10 धावा धावफलकावरती होत्या. यावेळेस टप्प्याचा बॉल, सकाळचं सत्र आहे, थोडंसं वातावरण दमट आहे, परंतु अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम करतायत गोलंदाज प्रिन्सचा आपण विचार केला 4 धावा त्याने खर्च केल्या. गोलंदाज हर्षदचा विचार केला त्याने 6 धावा खर्च केल्या. आता मात्र गोलंदाज इजाज हे नाव ऐकलं तर कुठेतरी टेनिस क्रिकेट विश्वातील इजाज कुरेशी हे नाव समोर येतं. यावेळेस ऑन साईडला चेंडू वळवलाय हलक्या हाताने. तोपर्यंत दुसरा धाबेचा अवधी. काय घडलंय मैदानावरती आणि यावेळेस रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे निरंजन सावंत सर हे सांगत असताना रनआउट साठी मात्र जय पवार सर आपण लगेच तात्काळ तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. हे डिसिजन पेंडिंग असेल, जर कदाचित फलंदाज बाद असेल तर नक्कीच इथून मात्र घोषित केला जाईल आणि कदाचित सेफ असेल तरी देखील एक चांगला निर्णय सातत्याने टेनक्रिकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 3 ते 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. संपूर्ण टेक्निकल कमिटी सज्ज होते. आदरणीय कुणालजी म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. आपण जर विचार केला तर इंटरनेटची सुविधा जी आम्हाला पुरवली आहे, रुपाली इंटरनेट यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था. चला जय पवार सर. गोलंदाज वैभव असेल बघा 12th मान आहे, ज्यांना प्रॉपर नावं माहिती आहेत त्यांनी मात्र नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत, जेणेकरून कोणता खेळाडू कोणत्या
क्रमांकावरती गोलंदाजी करेल, कोणत्या क्रमांकावरती फलंदाजी करेल, हे नाव प्रॉपर असणं गरजेचं असेल. कारण आपण लाईव्ह टेलिकास्ट आहे, त्याच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक खेळाडूची नावं पोहोचवणं गरजेचं असेल. तो कोणत्या संघातून खेळायचं आणि आज मात्र कोणत्या संघातून खेळतोय हे महत्वाचं आहे. एस नॉट आउट सेफ असतील दोन्ही खेळाडू. आपण पाहिले तर डेंजर एंडला नक्कीच आकाश तोसकर. इथे यावेळेस फक्त फ्री केलाय, चेंडू मात्र पायावरती होता. बॅटम पॅडच्या मधोमध चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू सरळ जाईल डेप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिसन मध्ये. हा येणारा चौकार आपण पाहतोय आकाश तोसकरच्या बॅट मधून. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. आज नक्कीच आपण पाहतोय बऱ्याच दिवसानंतर आमचे साथी समालोचक योगेश मडवी, रायगडचा एक जबरदस्त आवाज, मराठी आणि हिंदी समालोचक जे आज आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत जोडले जातील. नक्कीच त्यांचा आवाज द्वितीय सत्रामध्ये तुम्ही ऐकू शकाल. त्यांचं बदलापूर नगरीमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती यावेळेस गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. या षटकामध्ये धावा आल्यात एकंदरीत 9. इथे यावेळेस बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. थोडंसं चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने चेंडू रिलीज केला. एक रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डॉट येतोय. जेवढे डॉट पर्सेंट आहे तेवढ्या मात्र धावा तुम्हाला कमी पाहायला मिळतील. कारण काल 70 धावा पहिल्या मॅच मध्ये होत्या आणि आज धावा येत नाहीयेत. इथे यावेळेस मिस टायमिंग झालंय. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये मात्र चेंडू गॅदर केला जातोय. एक चांगला झेल तिथे फिनिश होतोय. फलंदाज होत आहेत बाद. आकाश तोसकरला परतावा लागेल. 1 more विकेट डाऊन. याच दरम्यान बोलाशेठ बॉईजचे कॅप्टन आणि समृद्धी 11 चालू सामन्याच्या मध्यंतराला नाणेफेकीसाठी यायचे. दोन्ही टीम इथे रिपोर्ट करा जेणेकरून या सामन्यानंतर तुमची मॅच लगेच स्टार्ट केली जाईल. बोलाशेठ बॉईज वर्सेस समृद्धी 11. एका बाजूला बाळाशेठ राऊत, दुसऱ्या बाजूला अमोल शेठ धुळे. पाण्याची पूर्तता करायची आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावत संख्या फलकावरती 19. एकंदरीत आपण विचार केला तर 3 विकेट्स गमावलेत ते म्हणजे यश ग्रुपने. 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. एस डिझाय डिझाय पहिले षटक आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना. या षटकावरती आपण नक्कीच नजर टाकू. पहिलं आणि पूर्वार्ध गंधर्व ईगल संघाचा अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. जमेची बाजू म्हटली तर गोलंदाजी गंधर्व ईगल संघाची. कारण आपण पाहिलं तर फलंदाजी ताकदीची पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये अगदी दमट वातावरणामध्ये 19 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि या षटकामध्ये एकंदरीत 9 धावा. म्हणजे विजय पगारे आम्हाला सांगत असताना 6.33 ची सरासरी आहे धाव फलकावरती. सेकंड येतात प्रितीश घोरपडे. शाही श्रद्धा हेंद्रेपाडा संघाच्या वतीने प्रितीश घोरपडे सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील. कॅप्टन आहेत, संघनायक आहेत आणि आज 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी यश ग्रुप. यावेळेस सखोट टप्प्याचा बॉल. यावेळेस फक्त वलवळा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत या मिळतील 2 धावा.
2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धाबेचा माणस होता, कदाचित थ्रो चुकीचा झाला यावेळेस क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आणि 2 धावा सहजतेने अंकित केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 21. चौथ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय आणि या चौथ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश धुळेला, फिरकीचा जादूगार म्हणून ज्यांना संबोधलं जातं. अतिशय चांगली गोलंदाजी, मोठ्या मोठ्या खेळाडूंना मात्र आपल्या फिरकीच्या गोलंदाजीवरती त्यांनी नाचवलंय. आणि यावेळेस आपण पाहतोय ते चित्र मैदानावरती मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. आपण जर विचार केला आकाश तोसकरचा, ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला, एक चौकार आपण केपीच्या बॅटमधून पाहिला. कुलदीप विश्वकर्मा अजूनही मैदानावरती आहेत. सिंगल येत्या, सातत्याने सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. आणि या सिंगल डबलच्या मदतीने संघाची धाबत संख्या फलकामध्ये आपण पाहतोय यावेळेस 22-22. बदलापूर प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरा आपण पाहतोय. आयोजन आणि नियोजन कमिटीचा विचार केला तर आदरणीय सचिन शेठ दलाल, धनराज म्हात्रे, महेंद्र धुळे, कल्पेश भोसले, निलेश मराडे, सुरेश बुरबुरे, प्रवीण गीते, तेजस ठाकरे या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी. इथे यावेळेस केपीच्या बॅटमधून धमाका ब्लास्ट होतोय. चेंडू सरळ जाईल वाईड लॉंग ऑनला बीट करून येणारा पहिला ब्लास्ट कुलदीप विश्वकर्माच्या बॅटमधून येतोय हा षटकार. आणि या निर्णायक षटकामध्ये धावा तुम्हाला बनवाव्या लागतील हेच दाखवत असताना केपी पुन्हा एकदा अजून एक जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस चेंडू सरळ जाईल ऑन साइडला. बिग 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 आउट ऑफ द पार्क येणारा लागोपाठचा हा दुसरा देदन का षटकार. दोन षटकार येत आहेत. सुरुवातीला म्हटलं जातं ना, सुरुवातीला मात्र संत गतीने सुरुवात केली, अगदी शांत डोक्याने खेळ केला तो म्हणजे कुलदीप विश्वकर्माने. अद्यापपर्यंत आम्हाला सांगतायत की कुलदीपने चेंडू फेस केले तर एकंदरीत 10 चेंडू आणि स्वतः वैयक्तिक संघाच्या खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर 22 धावांवरती नाबाद खेळतायत. जबरदस्त बॅटिंग. 10 चेंडू 22 धावा. संघाची टोटल असेल एकंदरीत 34. अजून एक यावेळेस मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर. झेल जज करता आला नाहीये, सोपा झेल होता आणि इथे मात्र आपण पाहतो यावेळी 2 धावा. काय घडले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रिन्स होत्या. अगदी प्रिन्सने जो टॉप गिअर टाकला तो कदाचित थोडासा पुढे गेला आणि यावेळेस जज करता आला नाहीये. एक सोपा झेल होता आणि महत्वाची विकेट होती. गोलंदाज कल्पेश थोडेसे नाराज असतील. जर कदाचित झेल होऊ शकला असतं तर मात्र धावांपासून कुठेतरी रोखता आलं असं प्रतिस्पर्धी संघाला, परंतु ते चित्र होत नाहीये. अगदी या षटकामध्ये आपण विचार केला तर कल्पेशने धावा खर्च केल्यात 17. शेवटचा बॉल स्ट्राइक एंड पुन्हा एकदा केपी. 36 लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून एक चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागते, चेंडू घरंगळत चालला ऑन साइडला. तोपर्यंत शॉट मिड विकेटला आपण पाहतो चेंडू गॅदर केला जाईल आणि एक सिंगल. एका धाबेच्या मदतीने संघाची टोटल यावेळेस 37 धावा. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर ऑन द बोर्ड यश ग्रुप टीम. शेवटचं आणि अंतिम षटक. पहिलं पाबंदीचं षटक. नक्कीच द्वितीय सत्रामध्ये आमचे साथी समालोचक रायगडची तोफ योगेश मडवी यांचा तुम्ही आवाज ऐकू शकाल. नक्कीच नामवंत समालोचक, हिंदी समालोचक, हिंदी भाषेमध्ये नक्कीच त्यांचं प्रभुत्व आणि ते समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल. बदलापूर नगरीमध्ये
आज नक्कीच या सीझनला मात्र पहिल्यांदाच या बदलापूर प्रीमियर लीग मध्ये शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत आहेत. वैभव संघाच्या वतीने 5वा आणि वैयक्तिक दुसरे षटक. स्ट्राईक एंडला असेल कुलदीप, नॉन स्ट्राईक एंडला प्रितेश. 25 मिनिटांचा अवधी प्रत्येक संघाकडे असेल याची नोंद घ्यायची आहे. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साईडला, क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकामध्ये यावेळेस 38 धावा. जे पहिल्या दिवसामध्ये विजय आम्हाला सांगतात की पहिल्या दिवसामध्ये जे चित्र होतं ना तेच चित्र आज तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. कारण कमी धावसंख्या होती आहे. काल जर विचार केला तर 70-60 प्लस धावसंख्या सातत्याने आपण पाहिली, परंतु आज कुठेतरी कमी पडतोय तो म्हणजे यश ग्रुप संघ. यावेळेस शॉर्ट पिच बॉल, चेंडू कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षण वेगाने, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट. सातत्याने आपण पाहतो सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये, फक्त मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे हे समीकरण यावेळेस गंधर्व ईगल्स या संघाचं असतं. कारण आपण पाहिलं तर कल्पेच्या गोलंदाजीमध्ये तब्बल धावांचा विचार केला तर 18 धावा खर्च केल्या. थोडंसं महागडं षटक. त्यानंतर आपण पाहिलं तर वैभवने जे षटक तिसरं हाताळलं त्यामध्ये 9 धावा होत्या. सुरुवातीचे 2 षटक पॉवर प्लेचे आपण पाहिले तर अप्रतिम होते. जरी मात्र क्षेत्ररक्षण इनफिल्डमध्ये होतं, परंतु इथे मात्र संघाला बांधण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे गंधर्व ईगल्स. हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. निर्जल स्थळावरती चेंडू लँड होतोय आणि तोपर्यंत मिळते 1 धाव. अमोल समदारे, मॅन फ्रॉम खरवई, गावदेवी खरवई संघाचे खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूचं आम्ही विश्लेषण करू, कोणत्या संघातून आज खेळाडू खेळतोय, आज मात्र कोणत्या संघातून त्याची वर्णी लागली आहे या बदलापूर प्रीमियर लीग मध्ये. कारण व्यावसायिक संघ त्यातील खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळतील, ग्रामीण संघ आणि ग्रामीण संघातून देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील या लीग मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग झाले. स्वतः गोलंदाज येतात वैभव, इथे सोपा झेल झाले ड्रॉप आणि मिळते 1 धाव. 1 धाव किती महत्वाची आहे इथे यावेळेस कुलदीपला माहिती आहे. कारण जीवाच्या आकांताने कुलदीपने मात्र कित्येक चांगल्या गोलंदाजी केलेत, कित्येक सामने त्याने मात्र गाजवलेत. नक्कीच क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, तोच कुलदीप आपण पाहतोय. फलंदाजीच्या जोरावरती देखील चांगले चांगले मॅचेस त्यांनी कव्हर केलेत. इथे यावेळेस चेंडू डॉट. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा अंतिम षटक. धावसंख्या धावफलकावरती 42, 42 रन्स. अगदी शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील यश ग्रुप संघासाठी आणि किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर उभं केलं जाईल. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहतो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होते. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, परंतु तिसऱ्या धावेसाठी सांघिक यश. 44 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 5 षटकामध्ये 45 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी, ती म्हणजे गंधर्व ईगल्स या संघाला. चला नाणेफेकीसाठी यायचे. समृद्धी 11 वर्सेस भोलाशेठ बॉईज टीमचे कॅप्टन. समृद्धी 11 टीमचे कॅप्टन आणि भोलाशेठ बॉईज टीमचे कॅप्टन. नाणेफेकी केल्या जाईल. मी विनंती करणे सन्माननीय चेतन जयेश धुळे यांना विनंती करून आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी करायची आहे. गंधर्व ईगल्स या संघाचे संघ मालक आहेत, त्यांना विनंती करून आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी करायची आहे. भोलाशेठ बॉईज वर्सेस समृद्धी 11 या 2 संघांमध्ये 45 धावांचं लक्ष असेल. 9.00च्या गतीनं अस्किंग रन रेट ठेवावा लागेल गंधर्व ईगल्स या संघाला. जेव्हा मात्र द्वितीय सत्र कसं असेल या ऐकूया. द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा एक जबरदस्त आवाज. रायगडचे नक्कीच एक चांगले नामवंत समालोचक, रायगडची तोप, आमचे जवळचे मित्र योगेश मडवी यांचा आवाज.
हॅलो, थँक्यू सो मच मॅडी. प्राणपणाने लढवून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणात तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराया प्रणाम तुझला कोटी कोटी. छत्रपती शिवरायांना त्रिबार माळाचा मुजरा अर्पण करून जमलेल्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं BPL अर्थात बदलापूर प्रीमियर लीग 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेलेत, त्याही प्रेक्षक वर्गाचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. टेन क्रिक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली जाते आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. दोन संघ तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल समृद्धी 11 वर्सेस बोलासेट बॉयज. टॉस जिंकला समृद्धी 11 टीम, वन द टॉस, इलेक्टेड द फील्ड पास. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर आताचा जो मॅच आपण पाहतोय यश ग्रुप वर्सेस गंधर्व ईगल्स या दोन टीम मध्ये. यश ग्रुप टीमने पहिली बॅटिंग केली. पहिला ओव्हर 5 ओव्हर मध्ये आपण पाहिलं 44 धाबा केल्या, तर 45 धाबेचं टार्गेट या मैदानावरती सेट झालाय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी गंधर्व 11 ईगल्स टीमचं सलामीवीर जोडी अजय आणि जुबैर हे दोन सलामीवीर येत आहेत. तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. पहिलं पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी कुलदीप. तो कुलदीप येतोय पहिले पॉवर प्लेचं षटक घेऊन. पॉवर प्लेचं षटक आपण पाहणार. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती फक्त तुम्हाला पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतो, तर दुसरा क्षेत्ररक्षक तुम्हाला मिड विकेट बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतोय. तिसगत गेल्याच्या आतमध्ये बघा एक मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. गोलंदाज तयार, गेम ऑन. पहिलाच बॉल पॅडल स्वीप करतोय, गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. षटकार जर मारले तर चेतनजी दुले नगरसेवक यांच्या माध्यमातून प्राइज आहे 500 रुपयाचं. टीमची धावसंख्या 4 न खाता गुल झाले. 45 धाबेचं टार्गेट 9.00 ही सरासरी गाठायची आणि आता मात्र सुरुवात भरपूर चांगली. समोर खेळतोय, जबरदस्त चपराक लावली आणि पॉवर प्लेचा भरपूर फायदा. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार. डेजे इरादे तो रोज बनते हैं, बनकर बिगड़ जाते हैं, मगर शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. सकाळच्या सत्रामध्ये डीजेच्या माध्यमातून एक सुप्रसिद्ध साईबाबांचं संगीत. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. काय जबरदस्त सुरुवात. कोलपा टप्प्याचा चेंडू, सन्मान दिला, यॉर्कर बॉल. आणि यॉर्कर चेंडूला सन्मान देणं हेच मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. कारण आम्ही नेहमीच सांगत आलो क्रिकेटमध्ये मित्रांनो 2च गोष्टींना सन्मान आहे. पहिला सन्मान गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा सन्मान यॉर्कर बॉल. हे 2 सन्मान क्रिकेटमध्ये आहेत. तर त्या यॉर्कर चेंडूला सन्मान दिला. 2 चौकार आल्यानंतर इथे तिसऱ्या बॉलवरती सिंगल. टीमची धावसंख्या 9 प्रति ओव्हर 9.00 ही सरासरी गाठायची आहे. आणि सुरुवात बघा किती दमदार पाहायला मिळाली. पहिल्या 3 बॉल मध्ये 9 धाबा आल्यात. तर या 3 बॉल मध्ये 9 धाबा आल्या. आताचा बॉल मात्र बॅकफुटला जाऊन समोर खेळतात. पॉइंट कव्हर, पॉइंटच्या मधनं चेंडू जातोय. जोपर्यंत फील्ड करून फेक केली जाईल तोपर्यंत 2 धाबा मिळाल्या. 2 धाब्याने खातं खुलं झालं फलंदाजी करणाऱ्या जुबेरचं. तर टीमची धावसंख्या आपण पाहणार 11 या धावसंख्येवरती. बघा क्षेत्ररक्षकांना सूचना, सर्कलच्या बाहेरनं स्टार्ट कोणी घ्यायचं नाहीये, पंचांचं लक्ष आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागेल, लक्षात ठेवा.
तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पाबा प्लेचं पहिलं षटक कट करतोय. मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये विकेटच्या पाठीमागे आपण पाहिलं. निश्चित एक चांगली कामगिरी केली. पहिल्या 4 बॉल मध्ये 11 धावा आल्या. एकूण पहिलं पॉवर प्ले 11 धावा आल्यात. सुरेख सुरुवात, गुड स्टार्ट मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या या टीमच्या. अर्थात गंधर्व ईगल्स टीम जो बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत सुरुवात भरपूर चांगली आहे. कारण लक्ष फक्त 45 धावेचं, 30 चेंडू आणि 45 धावा. ओव्हर मधला अंतिम बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल कॅच. पहिला विकेट. जुबैर बॅक टू द डगआउट आणि पहिला धक्का लागतोय बॅटिंग करणारे संघ अर्थात गंधर्व ईगल्स टीमला. काही भक्तांच्या साठी संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकवली जातात. धूल तेरे चरणों की साई चंदन बन गई, जिसने लगाई मस्तक पर उसकी तो बुलंद तकदीर बन गई. पहिला ओव्हर मध्ये 11 धावा देत 1 विकेट प्रस्थापित केलं. मी म्हणेन गोलंदाजी देखील चांगली झाली. तर पॉवर प्ले मध्ये नेहमीच हाणामारी पाहायला मिळाली. आता इथनं कमबॅक मिळवायचं असेल तर येणाऱ्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हॅलो, 3 चौकार 3 षटक. तो गोलंदाज तयार. समोर खेळतायत. लाजबाब फटका आमच्या स्क्रीनच्या समोर सरळ जाई बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या पाहायला मिळाली षटकारा बरोबर वेगानं. कारण पहिल्याच बॉलवरती गोलंदाजचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड रोहित. स्वागत झालं पहिल्याच बॉल मध्ये षटकाराला. काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळेल या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा समोर घेतात मिडॉन मध्ये. मात्र सरळ इथे जाईल डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. मात्र इथे जोपर्यंत बॉल अडवून फेक केली जाईल तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. टीमची धावसंख्या टोटल स्कोर आपण पाहतो 19 धावा. धावपळीवरती लागल्यात. सेकंड ओव्हर प्रोग्रेस 19 धावा आणि 19 आकडा जर तुमच्या समोर आला तर तुम्हाला एकच आठवण येईल. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या शिवरायांची जयंती. कारण आता फक्त 6 दिवस उरलेत आणि 6 दिवसांनी आम्ही जल्लोष करणार शिवजयंतीचा. शॉट लाईक दॅट. सुपर स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि इथे चेंडू जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आपण पाहतोय अजय धुले बॅट मधून बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलाय. आणि आतापर्यंत तो आपल्या खेळीनं त्यांच्या पाठीराख्यांना साथ देतो. या ठिकाणी आपण पाहतो त्याला मैदानावरती ललित. पहिलं पॉवर प्ले आपण पाहिलं 11 धाबा आल्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 12 धाबा आल्यात. ओव्हर नंबर सेकंड 3 बॉल मध्ये 12 धाबा. थोडीशी मागणी गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शपलून करण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि इथे मात्र फलंदाज बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. ते सामना जर जिंकायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. 1-2 विकेट
प्रति ओव्हर तुम्हाला काढावे लागतील, तेव्हा मात्र या मॅच मध्ये तुम्ही शिरकाव कराल, कारण 45 धाबेचं टार्गेट असताना समोर फटका आणि यावेळी जाईल लॉंग अप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू फरार, चौकार. तो बॅक टू बॅक जर 3 चौकार मारले किंवा बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर आमचे नगरसेवक सन्माननीय चेतनजी धुले साहेबांकडनं आपण पाहतोय 1000 रुपयाचं प्राइज आहे, कारण गंधर्व ईगल्स टीमचे पॅकर चेतनजी धुले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते प्राइज इथे खेळाडूंना लावलं जात आहे. मग मी कौतुक करेल इथे सलामीला येताना जो खेळ त्याने आज केला मैदानावरती. तो 3 चौकार बॅक टू बॅक मारले. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. स्वतःचा क्लास मैदानावरती सादर करतोय हा सलामी वीर खेळाडू अजय धुलेच्या बॅट मधून हा सुपर चौकार. तर 2 चौकार आलेत बॅक टू बॅक आणि समीर धुले यांच्याकडनं बघा येणाऱ्या बॉलवरती जर चौकार ठोकला तर 1000 रुपये. त्याचबरोबर आमचे नगरसेवक चेतनजी धुले यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते अजयला. तर षटक क्रमांक आपण पाहतोय 2 समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 31 रन. आता गरज आहे फक्त 14 धाबेची. 18 चेंडू आणि 14 धाबा. षटक जे दुसरं होतं ते थोडंसं मागणं ठरलं आणि त्या ओव्हरमध्ये गोलंदाजाने धाबा खर्च केल्या 20 धाबा आणि या मॅचचा जो निकाल होता तो त्याच ओव्हरमध्ये कंप्लीट केला अजय धुलेनं. अजय धुलेनं या ओव्हरमध्ये 20 धाबा घेतल्या. त्याच्या अगोदर आपण पाहतोय त्याची सुरेख सुरुवात केली, म्हणजे 29 धाबेवरती तो खेळाडू आता मैदानावरती खेळतोय. टीमची धावसंख्या टोटल आपण पाहतोय 31 आणि त्याच्यापैकी 29 धाबा अजय धुलेच्या बॅट मधून आल्यात. अतिशय चांगली संकल्पना बदलापूर प्रीमियर लीग. आम्ही अजून भरपूर प्रीमियर लीग पाहिल्यात, मात्र मॅडी याच बदलापूर लीग मध्ये अनेक काही नवीन नवीन संकल्पना आहेत. कारण पहिल्यांदा एवढी मोठी लीग आणि त्याच्यानंतर आपण बघतोय एक सन्मान चिन्ह, त्याचबरोबर एक मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आहे, त्याच्यानंतर आपण बघतोय गॉगल्स, त्याच्यानंतर घड्याल, कलिंगड, लाडू, थंडा आणि हेडफोन. म्हणजे एवढ्या सर्व प्राइज आम्ही आजवर मॅडी कुठे पाहिल्या नसतील. मॅन ऑफ द मॅच साठी जबरदस्त 7 प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. पुन्हा एकदा सुपर फटका आणि समोर खेळतात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, चेंडू फरार, चौकार. प्राइज या ठिकाणी असेल, कारण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी आम्हाला भावेश मात्र यांच्याकडनं लाभली आहे, त्याचबरोबर गॉगल्स जो ऑप्टिकल गॅलरी यांच्याकडनं लाभली आहे, जे ऑज आमचे घड्याल आहे ते आम्हाला सचिन दलाल दादा यांच्याकडनं लाभलंय. त्याचबरोबर कलिंगडची व्यवस्था सुरेश बुरबुरे यांच्याकडनं आहेत. तर जे लाडू आहेत ते मिठाई अर्थात निलेश मराठे आणि कोल्ड्रिंक्स आम्हाला महेंद्र धुले नव्या स्पोर्ट्स यांच्याकडनं आणि जे हेडफोन आहेत ते आम्हाला अखिलेश यादव यांच्याकडनं आपला. तो फलंदाज बाद होतो या ठिकाणी. दुसरा धक्का लागलाय. खेळाडू ललित बॅक टू द डगआउट. तर नवीन खेळाडू आपण पाहतो मैदानावरती, कॅप्टन ऑफ द टीम संघाचे कर्णधार नागेश बोराडे. कारण नागेश देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष मॅडी हा खेळाडू देखील सातत्याने आपल्या टीम साठी बदलापूर टीम साठी खेळत असतो. क्रिशा 11 बदलापूर टीम कडनं खेळतोय. आज मात्र या लीग मध्ये तो टीमचे कॅप्टनशिप निभावतोय. निश्चित गंधर्व ईगल्स या टीम कडनं तो आज कर्णधार आहे. तर दुसऱ्या बाजूला अजय धुले कौतुक करेल. 29 धाबेची खेळी त्यानं केली आहे. येणाऱ्या बालवती चौका ठोकला तर 2000 रुपयाचं प्राइज आहे. दिलस्कोप देखना फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटची कला सादर करताना अजय धुलेनं ठोकला बॅक टू बॅक 3रा चौकार
आणि पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू नो बॉल. नो बॉल 1+4 अर्थात 5 धाबा मिळतील आणि समीर धुळे यांच्याकडनं 1000चं प्राइज, त्याचबरोबर टीमचे ऑनर अर्थात नगरसेवक चेतन दादा धुळे यांच्याकडनं देखील 1000 रुपये आहेत. असे एकूण 2000 रुपयाचं कॅश प्राइज आता मात्र या अजय धुलेला मिळेल आणि टीम पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती. या मॅच मध्ये 45चं टार्गेट होतं. मात्र मी म्हणेन जी सुरुवात केली आणि सुरुवातीपासून जे लढलेत गंधर्व ईगल्स टीमचे जे खेळाडू आणि खास करून अजय धुले 33 धाब्याची खेळी. नो बॉल होता, फ्री हिटची संधी होती. मग या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या आपण पाहतो स्कोरबोर्ड होती 40 धाबा. फक्त 5 धाबीची गरज आहे. ही मॅच कुठेतरी एकतर्फा होताना पाहायला मिळते. आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, सिंगम मिळाली, डबलचा प्रयत्न आणि जोपर्यंत बॅकअप लाभेल तोपर्यंत 2 धाबा. 2 धाब्याच्या मदतीनं टीमची धावसंख्या 42 रन. काल आपण पाहिलं कालचा दिवस कुठेतरी टेनिस क्रिकेटसाठी एक खेळाडू हरपला अर्थात भूषण, जो दहागाव टीमचा खेळाडू होता आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे पनवेल मधला एक स्टार खेळाडू कोपरोली टीमचा जो टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या विभागातून ओपन संघातून खेळणारा मंगेश फडके याचं देखील काल दुःखद निधन झालं. आताचा फटका भरपूर चांगला आहे आणि यावेळी चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. विजयी स्ट्रोक, सामना जिंकलाय गंधर्व ईगल्स टीमनं. हा मॅच दणदणीत विजय मैदानावरती प्रस्थापित केला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन करूया आपण टीमचं. तर हार्ड लक, या मॅच मध्ये सामना गमवावा लागलाय यश ग्रुप टीमला.